नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या भारत देशामध्ये अनेक लोक या ठिकाणी गुन्हे गोविंदाने या ठिकाणी राहत आहेत की त्यांच्या संसारामध्ये आडकाठी निर्माण होते. ते का होते की कुठेतरी आपण सुद्धा त्याला जिम्मेदार या ठिकाणी असतो. आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयी या ठिकाणी कारणीभूत ठरतायत, परंतु त्या सवयीला नियंत्रणामध्ये आणण्याचं काम आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री हरिभाऊ परिहार हे करतायत. अनेक वर्षापासून या ठिकाणी ते ओम व्यसनमुक्ती केंद्रच्या माध्यमातून व्यसनमुक्त कसं राहावं आणि योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आज या ठिकाणी चिखली तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये या ठिकाणी ते प्रसिद्ध आहेत. आणि आज त्यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्यासोबत संवाद करणार आहोत की त्यांनी जीवन जसं ते आनंददायी जीवन जगतायत त्याच पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्यांना सुद्धा आनंददायी जीवन देण्याचा प्रयत्न, जगण्याचा प्रयत्न ते करतायत. का करतायत की कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि आपल्या शरीराला जो रोग या ठिकाणी लागलेला आहे व्यसनाचा, तो व्यसनमुक्त या ठिकाणी कसे राहतील हा प्रयत्न त्यांनी जन्म दिले, त्यांच्या संकल्प त्यांनी केलेला आहे. साहेब, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसानिमित्त. आज हा जो ओम व्यसनमुक्ती केंद्र चालवताय ते किती वर्षापासून चालवताय? मी 6 वर्षापासून व्यसनमुक्ती केंद्र चालवतोय आणि माझ्या आयुष्यामध्ये हे क्षण इतका समाजसेवा म्हणून करतो मी की मला यामध्ये खूप आनंद वाटतो. माझ्या मनाला माझ्याकडे कोणी आलं हे केलं. अच्छा, पूर्वी आपण या ठिकाणी ड्रायव्हर करायचे, कुठेतरी नोकरी करायची, एक कॅशियर होतो. मी अगोदर चिखली अर्बन बँकेमध्ये पूर्वी ड्रायव्हिंग करत होतो, त्यानंतर कॅशियर होतो आणि कॅशियर होऊन मी रिटायरमेंट घेतलेलं आहे. कारण याला कारणही तसंच आहे. माझा ऍक्सिडेंट या दारूपायीच लोकांनी केला होता. टेबल सीट दारू पिऊन गाडीवाले होते टू व्हीलरवर आणि आम्ही गाडीवर टू व्हीलरवर होतो नवरा बायको. तर ते माझ्या अंगावर येऊन माझ्या ऍक्सिडेंट केला आणि माझ्या एका पायामध्ये 2 तुकडे केले. तेव्हापासून मला जी यातना झाल्या की आपण काहीतरी याच्यावरच इलाज केला पाहिजे. मी दुसरा व्यवसाय न निवडता की आपल्याला व्यवसाय तर करायचा आहे, पण याच्यावर समाज उपयोगी बी आपल्याला या लोकांचं व्यसन सोडलं जाईल आणि एक सामाजिक काम पण होत आहे. तर या ठिकाणी व्यसनमुक्त राहण्यासाठी या ठिकाणी काय सल्ला देणार? कारण की देशभरामध्ये या ठिकाणी छोटे छोटे मुलं सुद्धा या ठिकाणी व्यसनाधीन या ठिकाणी होताना दिसत आहेत. मी सांगू इच्छितो, आज माझ्याकडे 12, 14, 18 वर्षाची मुलं व्यसन मुक्तीसाठी येतात. मी त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, काउन्सिलिंग करतो, त्यांना समजून सांगतो, त्यांच्या घरच्यांनाही सांगतो की यांना टेन्शन येईल असं त्रास देऊ नका, ते त्या टेन्शन पायी आणखीन व्यसनाधीन होतील म्हणून. आणि काही संसार पण उद्ध्वस्त होतात तर या व्यसनापायीच होतात. कारण बाई माहेरी निघून जाते, फारकती घेते, नवरा आणखीन त्याच्या टेन्शन पायी आणखीन व्यसनाधीन होतो. तर त्याच्यातून आपण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतो. बरं, हा जी औषधी वगैरे देताय का तुम्ही, का काय नेमका प्रयोग कसा आहे तुमचं व्यसनमुक्त करण्याचा? मी पहिलं तर त्यांना मार्गदर्शन करतो की बाबा कशापायी उरालं, काय उरालं, आतापर्यंत तुम्ही काय केलं, कशामुळे तुम्हाला हा व्यसनाधीन झाले. तर त्याच्यातून त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. आणि एक हे व्यसन अशी गोष्ट आहे की ही जरी त्या माणसाने कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले तरी सुद्धा काही वेळेस काही व्यक्ती होऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण एक औषधी म्हणून देतो, एक कुपाटी म्हणून, कुंपण म्हणून एक औषधी असते की बा त्याच्या बाहेर जाऊ नये त्या व्यक्तीचं मन. गेलं तरी यांना काहीतरी त्रास. तर मग त्याच्यावर आपण तसं औषधी उपचार. घरगुती विलाज आहे का काय नेमकं? घरगुती पण आहे आणि आपण दवाई मागवतो की दवाई देतो. अच्छा, कोणताही साईड इफेक्ट काही नाही. हे आयुर्वेदिक दवाई, याच्यापासून माणसाच्या केसा इतका सुद्धा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. फक्त यांना दारू पिली तर यांना थोडाफार त्रास होणार. कारण त्रास नाही झाला तर हे व्यसन सोडणारच नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते थोडाफार जरी यांना त्रास झाला की मग हे समजतील की नाही बा आपण या रस्त्यानं जायचं नाही, आपला हा रस्ता चांगला. ही जी समाजसेवा आपण या ठिकाणी करताय, मानव सेवा या ठिकाणी करताय, त्या सेवामध्ये समाधानी आहात का? मी इतका आनंदी आहे, खूप खूप आनंदी आहे.
मला इतकं एखाद्या व्यक्तीने म्हणलं की माझ्या नवऱ्यानं किंवा माझ्या मुलांना दारू सोडली, तर मला त्यांच्या घरापेक्षा मला खूप आनंद होतो. मित्रांनो, ह्या आहे येतना आणि या ठिकाणी जे सुखद अनुभव आहेत ते सुखद अनुभव त्यांच्याकडनं आपण या ठिकाणी घेतोय. साहेब, आपण या ठिकाणी राजकीय सेवामध्ये सुद्धा या ठिकाणी आहात, राजकीय सेवा सुद्धा या ठिकाणी देत आहेत. या ठिकाणी जे आमदार आहेत श्वेताताई महाले पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी छोटासा प्रयत्न आपण राजकीय क्षेत्रामध्ये करतायत, काय सांगणार? मला खरंच राजकारणाची पण आवड आहे. राजकारण म्हणजे हिंदुत्ववादी राजकारण. मी तसा राजकीय नाहीये, पण मला हिंदू म्हणून मी राजकीयमध्ये घुसलेलो आहे. आणि राजकीय पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, भाजप. आणि मी मूळ RSSचा माणूस आहे, राष्ट्रीय स्वयंसेवकांचा माणूस आहे. त्याच्यामुळे पहिल्यापासून मला ही आवड आहे. आणि नरेंद्र मोदीजी झाले, आपले फडणवीस साहेब झाले, आपले महाले साहेबांचं हे योग्य आपल्याला मार्गदर्शन भेटतं, योग्य निर्णय आपल्याला भेटतो त्यांच्यापासून. महाले साहेब हे आपलेच एक मुख्यमंत्री आपले चिखलीचे, अशी माझ्या मनाची. मित्रांनो, हे आहे सुखद अनुभव, कारण की त्यांच्या जीवनामध्ये असणारा त्यांचा संघर्ष. बरं, पारिवारिक जीवन जगत असताना आपल्या परिवाराबद्दल 2 शब्द काय सांगणार? माझा परिवार तर एकदम सुखी आहे, कारण घराचा मुखीच आनंदी आहे. तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेश नाहीये. आणि मी माझ्या नातलगामध्ये सगळ्यामध्ये समाजामध्ये माझं खूप नाव लोक घेतात. मी कोणालाही असं काही सांगत नाही, पण लोकच निरीक्षण करून माझं खूप म्हणजे अभिनंदन करतात. बरं, आज आपला जन्मदिन आहे, या जन्मदिनानिमित्त काही संकल्प वगैरे आहे का काही आजच्या दिनी? संकल्प म्हणलं तर मी व्यसनमुक्तीचा जास्त धरलेला आहे. मी तर माझं लक्ष असं आहे, मला ही साथ भेटली तर मी निवासी म्हणजे जे दारू पिणारे लोक आहेत हे असे 1-2 महिन्यात सुटणारी औषधी सुटत नाही, तर त्यांना निवासी म्हणून एक माझा संकल्प आहे की माझ्या जन्मदिनी माझा संकल्प असा आहे की मी हे व्यसनमुक्ती निवासी केंद्र म्हणजे तिथं भरती करायचं यांना आणि योग्य मार्गदर्शन करून यांचं व्यसनमुक्त करायचंय, असं माझं लक्ष आहे, ध्येय आहे. अच्छा, बरं, व्यसनमुक्त या ठिकाणी होत असताना काही जीवनामध्ये या ठिकाणी जे लोक या ठिकाणी व्यसनमुक्त झालेले आहेत ते आपल्याला भेटत असतील, तेव्हाचा अनुभव काय शेअर करणार? ते इतके आनंदाने येतात, ते म्हणतात की तुमच्यामुळं आमचं आज व्यसन सुटलं, आम्ही आज आमच्या घरामध्ये सुखी आनंदी आहे. मला पाहुण्या रावळ्यात जायची लाज वाटत आहे. आज मी तिथं त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून जातो, कुठं बसतो त्यांच्या शेजारी मांडीला मांडी लावून. नाही तर मी ते एका बाजूला मला दिसले तर मी एका बाजूला जात होतो. असे अनेक अनुभव येतात सर याच्यामध्ये. मित्रांनो, हा आहे सुखद अनुभव. आणि आज आहे हरिभाऊ परिहार यांचा जन्मदिन, आणि जन्मदिनानिमित्त त्यांनी संकल्प केलेला आहे की कुठेतरी जे व्यसनी झालेले जे लोक आहेत त्या लोकांमध्ये ज्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते हसू या ठिकाणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, तो आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांनी संकल्प केलेला आहे. आणि अशा व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि योग्य सल्ला घेण्यासाठी आदरणीय हरिभाऊ परिहार यांच्याकडे संपर्क साधावा. त्यांचा पत्ता आहे एक्झॅक्ट जो खंडाळा चौफुली जे आहे त्याच्याकडे खाली जो रोड येतो तिथे त्यांचं ओम आधार व्यसनमुक्त केंद्र जे आहे चिखली शहरामध्ये, त्यांना केव्हाही तुम्ही आपण भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या आणि व्यसनमुक्त राहा.